आणि एक सगळ्याच भारतीयांसाठी आनंदाची बातमी, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता भारताला तिसरं पदक मिळालेलं आहे। स्वप्नील कुसाळला कांस्य पदक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकलेला आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळला कांस्य पदक मिळालेलं आहे। पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये स्वप्नील कुसाळेनं 451.4 पॉइंटसह कांस्य पदक मिळवलेलं आहे। आपले प्रतिनिधी प्रथमेश आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। प्रथमेश, काय सांगाल, भारताच्या खात्यात आणखी एक पदक? नक्कीच सगळ्या भारतीयांसाठी आणि विशेष करून महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत आनंदाची आणि गौरवास्पद आहे। कारण स्वप्नील कुसाळे आपल्या कोल्हापूरचा एक युवा नेमबाज, होतकरू नेमबाज, यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून दिलेलं आहे। नेमबाजीमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन हा जो एक प्रकार आहे नेमबाजीचा, या प्रकारात त्याने आज कॉम्पिटिशन होती त्याची पदकासाठी अत्यंत चुरशीचा लढती, जिथे म्हणजे चीन आणि यांच्यासारखे बलाढ्य प्रतिस्पर्धी जे स्वप्नीलपेक्षा अत्यंत अनुभवाने मोठे आहेत, त्यांचा अनुभव दांडगा आहे, परंतु या दांडग्या अनुभव असलेल्या खेळाडूंसोबत कॉम्पीट करताना स्वप्नीलने शेवटपर्यंत आपल्या खेळातली कन्सिस्टन्सी चालू ठेवली आणि हीच कन्सिस्टन्सी त्याने शेवटपर्यंत कायम राखत पदकांच्या शर्यतीत आपलं नाव कायम राखलं आणि भारताला तिसरं पदक मिळवून दिलेलं। त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी। प्रथमेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊच, तुर्तास धन्यवाद। तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक मिळालेलं आहे। भारतासाठी तर आनंदाची बातमी आहेच, पण सोबतच महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। महाराष्ट्राचा सुपुत्र त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा अभिमानानं फडकावलेला आहे। पण बघतोय नेमबाजी स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक 451.4 पॉइंटसह पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये स्वप्नीलनं कांस्य पदक जिंकलेलं आहे। हे आपण दोन दृश्य बघतोय। पहिल्या दृश्यात कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि दुसरी दृश्य आपण बघतोय शाळांमधली आहेत। कोल्हापूरचा आपला महाराष्ट्राचा सुपुत्र आणि हे पॅरिस ऑलिम्पिक मधले गेम शाळांमधून बघितले जात होते आणि इथूनच स्वप्नीलला प्रोत्साहन दिलं जात होतं आणि अखेर भारतीयांची मान अभिमानानं स्वप्नीलला उंचावलेली आहे। नेमबाज स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक आणि या कांस्य पदकासोबतच भारताच्या खात्यात आता 3 पदकं। मेन्स 50 मीटर रायफल 3 पोझिशन ही अतिशय चुरशीची स्पर्धा झाली। पुन्हा एकदा आपण जाऊया, आपले प्रतिनिधी प्रथमेश आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रथमेश, मी पॉइंट टेबल बघतोय, अतिशय चुरशीची स्पर्धा झाली। अक्षरशः चुरशीची स्पर्धा झाली आणि ही चुरशीची स्पर्धा मी याच्यासाठी म्हणेन कारण सौरभच्या प्रतिस्पर्धी असलेल्या खेळाडूंची नावं मी ते आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो। लियू युपुन हा जो चीनचा आहे आणि त्याच्यानंतर कुलिश नावाचा युक्रेनचा खेळाडू, हे दोन्ही खेळाडू आहेत, हे अत्यंत अनुभवी खेळाडू आहेत आणि चांगल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यांनी नाव कमावलेलं आहे। त्यामुळे सुरुवातीपासून हे जे काही खेळाडू आहेत ज्यांची पदकावर दावेदारी होती आणि क्वालिफिकेशन राऊंडमध्ये म्हणतील तर स्वप्नील कुसाळे हा 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर होता। त्यामुळे तेव्हापासून सुरुवात करत पदकाच्या शर्यतीमध्ये स्वतःची दावेदारी सांगणं आणि त्या तोडीचा परफॉर्मन्स करणं हे खूप महत्वाचं असतं। आता 50 मीटर रायफल 3 पोझिशन हा जो प्रकार आहे तो नेमबाजीमध्ये अत्यंत कठीण का मानला जातो, कारण स्पर्धकांना आपल्या पोझिशन 3 वेगवेगळ्या पद्धतीने बदलून आपले नेम साधायचा असतो। एकदा उभं राहून, एकदा खांद्यावर, एकदा झोपून आणि एकदा गुडघ्यावर बसून, अशा 3 प्रकारे पोझिशन आपली चेंज करून त्यांना आपला नेम साधायचा असतो। त्यामुळे प्रत्येक वेळेला पोझिशन चेंज करून योग्य पद्धतीने नेम साधणं हे सोपं नसतं या प्रकारामध्ये, परंतु स्वप्नील कुसाळेने अत्यंत कुशाग्र पद्धतीने आपला जो कॉन्सन्ट्रेशन असतं ते चांगलं राखलं आणि जो नेम होता तो व्यवस्थित साधला। म्हणजे तू त्याच्या पहिल्या फेरीपासून जर तू त्याचं गुणांचं ऍव्हरेज बघशील तर तो सतत 153, 310, 411, 422, 431, 441 आणि 451 असं त्याने स्टेप बाय स्टेप आपल्या परफॉर्मन्स मध्ये सुधारणा करत दाखवली आणि जिथे मोक्याची गरज होती, जिथे गरज होती तिथे त्याने 10 पॉइंटर्स मारला
आणि आपलं पदक निश्चित केलं. हे या स्पर्धेतलं भारताचं तिसरं पदक आहे. नेमबाजीतनं झालेलं आहे आणि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे मराठमोळा खेळाडूने भारताला हे पदक मिळवून दिलेलं आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. निश्चितच प्रथमेश, आणि आपण दृश्यांमध्ये सुद्धा बघू शकतोय हा सगळा भारतीयांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि त्याला इथून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत होतं. दृश्यांमध्ये आपण बघतोय शाळकरी मुलं अगदी शाळेतनंच हा स्क्रीनवर पडद्यावर ही सगळी मॅच बघत होते. तर या पदकाचं महत्व खूप ऐतिहासिक आणि खूप मोठं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की भारताला कुस्तीमध्ये पहिलं पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. त्याच्यानंतर ऑलिम्पिकच्या लेव्हलवर महाराष्ट्राचा एकही खेळाडू आपली दैदिप्यमान कामगिरी दाखवू शकला नव्हता, पदक मिळवू शकला नव्हता. परंतु त्यांच्यानंतर स्वप्नील कुसळेने नेमबाजीतलं नाव, नेमबाजीमध्ये भारताला पदक मिळवून दिले. खाशाबाजा जाधव हे सातारा जिल्ह्यात नव्हते, स्वप्नील कुसळे हा कोल्हापूर म्हणजे आजूबाजूच्या जवळपासच्या जिल्ह्यात आलेला आहे आणि त्याचंही लहानपणापासूनचं स्ट्रगल खूप मोठा आहे. तर आपल्या त्यांनी नेमबाजीमध्ये स्वतःला सिद्ध केल्यानंतर क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्र शासनाची संस्था आहे, तिकडे तो सराव करत होता. सारखं त्याच्यात अनेक महत्वाच्या स्पर्धांमधनं त्याने स्वतःला सिद्ध केलं होतं. आणि कोल्हापूरला खरं बघायला गेलं तर स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा क्षेत्राची बॅकग्राऊंड ही राहिलेलीच आहे. कुस्ती असेल, खो खो असतील आणि आता नेमबाजी असेल. स्वप्नील कुसळच्या निमित्ताने आता यापुढे कोल्हापुरातनं कुस्तीगीरांसोबत नेमबाज देखील पुढे येतील आणि ते अशाच मोठमोठ्या स्पर्धांमधलं भारताचं, कोल्हापुराचं आणि महाराष्ट्राचं नाव गाजवतील यात काही शंका नाही. सौरभ, निश्चितच आपण बघतोय की संपूर्ण भारतासाठी ही आनंदाची बातमी आहेच आणि आता स्वप्नीलनं कांस्य पदक जिंकल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे आणि भारताच्या खात्यात आता 3 पदकं जमा झाली आहेत. आनंदाची बाब म्हणजे स्वप्नील कुसाळे हा मूळचा कोल्हापूरचा आहे, महाराष्ट्राचा हा सुपुत्र आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यानं भारताचा झेंडा फडकवलेला आहे. ही लढत अत्यंत चुरशीची झाली. स्वप्नीलनं 451.4 पॉईंटसह कांस्य पदक पटकावलेलं आहे आणि आपण ह्या सगळ्यांचे पॉईंट टेबल्स जर पाहिले तर ही लढत अत्यंत चुरशीची झाल्याचं लक्षात येत आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया, आपले प्रतिनिधी प्रथमेश आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रथमेश, पॉईंट टेबलनुसार जर आपण बघितलं मोठे प्रतिस्पर्धी त्याच्यासमोर होते. मग चायनाचे लिऊ असतील किंवा युक्रेनचा कुलिश असेल, 461.3, 463.6 अतिशय कमी फरकानं खरं तर लढत म्हणजे अर्थातच ही जास्त कठीण आणि चुरशीची. नेमकी कशी एकदा ही लढत झाली आहे पुन्हा एकदा सांगा. नक्कीच. मला इथे सांगायला आवडेल की नेमबाजी हा प्रकार हा अत्यंत कठीण का मानला जातो, कारण हा कन्सिस्टन्सीचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला जर पदक मिळवायचं असेल आणि सुरुवातीला तुम्ही समजा 10 पॉईंट्स मिळवलेत तर तुम्हाला पुढचे जेवढ्याही फेऱ्या असतील तर सतत 10 किंवा 10च्या रेंजमध्ये गुण मिळवावे लागतात. तेव्हा कुठे जाऊन तुमचं पदक हे निश्चित होतं. आणि 50 मीटर रायफल 3 पोझिशन हा प्रकार कठीण का मानला जातो, जसं मी मगाशी सांगितलं, कारण नेमबाजाला 3 पोझिशन आपल्या बदलाव्या लागतात. म्हणजे उभं राहून, झोपून आणि गुडघ्यावर अशा 3 पद्धतीने जेव्हा शूटिंग होते, या 3 प्रकारात शूटिंग करायचं असतं. त्यामुळे हा प्रकार कठीण मानला जातो. आणि या प्रकारात कन्सिस्टन्सीला महत्व का मानलं जातं, तर याचं महत्व बघशील तर म्हणजे जो चायनाचा खेळाडू आहे आणि जो युक्रेनचा खेळाडू आहे त्यांनी सुरुवातीचे जे राऊंड होते त्याच्यामध्ये 50च्या रेंजमध्ये गुण मिळवायला सुरुवात केलेली होती. ती कन्सिस्टन्सी त्यांनी पहिल्या 3 फेऱ्यांपर्यंत कायम राखली. स्वप्नीलच्याही कामगिरीमध्ये कन्सिस्टन्सी होती, परंतु अगदी काही मिलीमीटरचा, काही पॉईंटचा जो अंतर असतो त्या पॉईंटच्या अंतरामध्ये स्वप्नील कुसळे या दोघांच्या थोडासा मागे राहिला. त्यामुळे त्याला 3ऱ्या क्रमांकावर पदक मिळवावे लागले. पण हे पदक अत्यंत महत्वाचं का आहे, कारण सगळे या प्रकारातले सगळे दिग्गज हे या स्पर्धेतले होते. म्हणजे चेक रिपब्लिकचा खेळाडू असो, नॉर्वेचा खेळाडू असो, हे सगळे दिग्गज खेळाडू या शर्यतीत होते आणि त्यामुळे स्वप्नीलच्या पदकाचं महत्व हे खूप अतिशय काय म्हणतात त्याला, खूप महत्व आहे या पदकाला. म्हणजे 5वी आणि 6वी ही जी फेरी झाली तिथे स्वप्नीलचं लक्ष थोडंसं विचलित झालं. 9.4 आणि 9.9 त्याचा शॉर्ट नेम बसला. त्यामुळे ह्या ज्या 2 महत्वाच्या ज्या स्पर्धा म्हणजे फेऱ्या होतात तिकडे थोडंसं त्याचं लक्ष विचलित झालं, त्याचे पॉइंटर्स कमी पडले, त्यामुळे तो मागे फेकला गेला. याचा फायदा त्या 2 प्रतिस्पर्धी खेळाडूंनी घेतला आणि त्यांनी आपली पोझिशन ही अधिक स्ट्रॉंग केली. पण जिथे गरज होती, जिथे पदक निश्चित केलं जाणार होतं त्या फेरीमध्ये त्याने 10 पॉइंटर्स परफेक्ट नेम साधन आपले गुण होते हे चेक रिपब्लिकच्या जो प्रतिस्पर्धी होता त्याच्यापेक्षा जास्त केले आणि 3रं स्थान निश्चित केलं आणि भारतासाठी आणखीन एक पदक मिळवून दिलं.